नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, आज कोणतीही दुर्ग भ्रमंती नाही आहे. आज आपण आलो आहे कोल्हापूरच्या पावनखिंडीला भेट देण्यासाठी. खूप दिवसापासून या पावनखिंडीला भेट देण्यासाठी माझं प्लॅनिंग चाललं होतं, पण ते काही कारणाने शक्य नव्हतं झालं. पण आज मी मात्र या पावनखिंडीला भेट देण्यासाठी आलो आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 600 बांधल मावळ्यांच्यामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे ही गजापूरची घोडखिंड पावन झाली आणि म्हणूनच या खिंडीला पावनखिंड असं म्हणतात मित्रांनो. आणि तीच खिंड पाहण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि सोबत तुम्हाला सुद्धा ही खिंड दाखवणार आहे मित्रांनो. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया पावनखिंडीची भ्रमंती. तर चला तर मग. तर मित्रांनो, आजच्या या पावनखिंडीच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत माझे मित्रमंडळी आहेत. तुम्हाला त्यांना भेटवतो. पूनम मॅडम आहेत. जय शिवराय. जय शिवराय मॅडम. अश्विनी आहे. जय शिवराय. आणि वैभव आहे. जय शिवराय मित्रांनो. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण पावनखिंड पाहायला. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पावनखिंडीला भेट देण्यासाठी आपणास कोल्हापूर, शाहूवाडी, मलकापूर, गजापूर, पांढरेपाणी आणि मग पावनखिंड असा साधारण 65 ते 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे सुवर्णपान ज्या भूमीत लिहिलं गेलं त्या भूमीचं दर्शन करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. या ठिकाणी आपल्याला काही वर्षापूर्वी बांधलेलं हे स्मारक पाहायला मिळतं. हे स्मारक अगदी आखीव रेखीव आहे. संपूर्ण दगडी बांधकामात असलेल्या या स्मारकावर भगवा ध्वज आजही त्याच इतिहासाची, त्याच वीरांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. एखाद्या किल्ल्याचा हुबेहूब बुरुज असल्याप्रमाणे हे स्मारक आहे. हे सुरेख स्मारक मनाला वेगळीच शांतता देतं. जे तुम्ही हे स्मारक पाहता ना, ते 2017 साली इकडे बांधलं गेलं आणि खूप छान पद्धतीने ते बांधलंय. एक ऐतिहासिक टच या स्मारकाला दिल्या गेल्यामुळे इकडे खूप छान वाटतंय. पण जर तुम्ही येणार असाल ना, तर इकडे कोणताही प्रकारचा कचरा करू नका. ही स्मारकं छान कशी ठेवता येतील याकडे आपण फोकस करूयात आणि ही स्मारकं मोठी बनवूयात मित्रांनो. या स्मारकाच्या बाजूनेच एक वाट पुढे पावनखिंडीकडे जाते. या स्मारकाकडे एक नजर टाकून पुढे निघालो. पावनखिंडीकडे जाणाऱ्या या पायऱ्या सुद्धा एकसारख्या सुंदर आहेत. अखेर आपण त्याच ठिकाणी जातोय जिथे वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि 600 ज्ञात अज्ञात वीरांनी पराक्रमाची सीमा ओलांडली आणि शककर्त्या शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवण्यास मदत केली. इथे खाली आल्यावर आपणास आणखी एक स्मारक दिसते. या ठिकाणी त्या सगळ्या ज्ञात अज्ञात वीरांना मानवंदना वाहिली आहे. या वीरांनी इतिहासामध्ये आपल्या पराक्रमाची मोहर उमटवून घोडखिंडीची पावनखिंड केली. मित्रांनो, आता आपण पावनखिंडीच्या जवळ आलो आणि इथून आपल्याला खाली उतरण्यासाठी मार्ग आहे. इकडे बरीच लोक पावनखिंडीमध्ये आलेले आहेत आणि आता आपण सुद्धा उतरणार आहे खाली. चला तर मग.
खिंडीमध्ये उतरण्यासाठी हा असा लोखंडी जिना आहे. पावनखिंड ज्या 2 डोंगरांच्या दरीमध्ये येते त्या दरीमध्येच कासारा नदीचा उगम झालेला आहे. इकडे खूप मोठे मोठे दगड आहेत. तुम्हाला जर यायचं असेल तर काळजीपूर्वक या. मी थोडक्यात वाचलोय. इकडे दगड जे आहेत ते खूप स्लिपरी आहेत, त्यामुळे तोल जाण्याची शक्यता खूप आहे आणि मी अक्षरशः तोंडावर पडलो असतो आत्ता. तर काळजीपूर्वक इकडे या. तुम्ही येत असताना थोडासा सुद्धा निष्काळजीपणा तुम्ही दाखवू नका, नाहीतर मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि तुम्ही एन्ज्युअर होऊ शकता. तर तेवढी काळजी घ्या आणि पावनखिंड तुम्ही पाहू शकता. या खिंडीत बऱ्याच मोठमोठ्या कातळशिळा आपल्याला पाहायला मिळतात. इथे धड चालताही येत नसताना त्या पराक्रमी वीरांनी इथे कोणत्या परिस्थितीमध्ये झुंज दिली असेल याची कल्पनाही करवत नाही. या ठिकाणी थोडा वेळ शांत राहून त्या वीरांचं स्मरण केलं. आम्ही थोडीशी विश्रांती घेऊन त्या वीरांच्या बलिदानाचं स्मरण करून आता थोड्या वेळात आम्ही इथून निघतोय. तर मित्रांनो, पावनखिंड आपण बघून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागतोय. पण तत्पूर्वी एक सांगतो की खरं तर आम्ही विशाळगड किल्ला पाहण्यासाठी आलो होतो, पण आत्ता सध्या विशाळगड किल्ला काही ज्वलंत सामाजिक कारणांमुळे बंद आहे आणि इथून विशाळगड किल्ला जवळपास मला वाटतं 15 ते 18 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही जर येणार असाल तर विशाळगड आणि ही पावनखिंड दोन्ही गोष्टी एकत्र करू शकता. पण येण्यापूर्वी तुम्ही नक्की हे कन्फर्म करा की विशाळगड किल्ला जो आहे तो पर्यटनासाठी ओपन केला आहे की नाही. कारण आत्ता आम्हाला जी माहिती मिळते ती जवळपास 5 महिने झाले विशाळगड किल्ला सध्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. विशाळगड आणि पावनखिंड या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्रित करू शकता. मित्रांनो, पावनखिंड तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि आजच्या पुरतं एवढंच. एक नवीन अनुभव घेऊन जातोय. भेटूया परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.